श्री स्वामी समर्थ दरबार या कार्यक्रमाच्या नवी मुंबईच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये सहभागी झालेलो आहोत. मागच्या वर्षी याच सुमारास हा कार्यक्रम पहिल्यांदा आपण नवी मुंबईमध्ये आयोजित केला होता आणि त्यानंतर सलग दुसऱ्या वर्षी परत हा कार्यक्रम करण्याचा योग आपल्या सगळ्यांना इथे प्राप्त झाला आहे. गेल्या 2 दिवसांपासून ही सगळी जी जागा आहे ती जणू एक धर्ममंदिर बनलेली आहे. हे पादुकांच्या पवित्र अस्तित्वाच्या समोर वेद प्रतिपादित अशा महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पवित्र अग्नीमध्ये मंत्रक होमाच्या आहुती इथे अर्पण केल्या जात आहेत आणि जणू सिंहासनावरती स्वयं गुरुवर विराजमान आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आज इथे हा धर्माचा महाकुंभ जणू आपण इथे अनुभवतोय. अत्यंत देवदुर्लभ असा हा क्षण, अत्यंत विलोभनीय असं हे दृश्य आहे आणि खरोखरी देवतांना देखील जे पुण्य प्राप्त होत नाही तो लाभ आपल्याला मिळाला आहे. याच जीवनामध्ये, याच शहरामध्ये सलग दुसऱ्यांदा हा धर्मजागर करण्याची संधी आपल्याला मिळते आहे. आता आपण त्याच पवित्र अग्नीमध्ये आहुती दिल्या. त्या अग्नीमध्ये, त्या मंडपामध्ये मंत्रोच्चार करून सोमरसाची आहुती दिल्या जात आहे. सोमयाग म्हणजे काय असं कुतूहल प्रत्येकाला असणार आहे आणि हा कार्यक्रम नेमका काय चाललंय याच्याविषयी मनामध्ये अनेक प्रश्न असणार आहेत. मूलतः श्री स्वामींनी आपल्या अक्कलकोटमध्ये असलेल्या वास्तव्यादरम्यान आपल्या शिष्य असलेल्या बाळप्पा महाराजांना आज्ञा केली की आमच्या सगळ्या निजवस्तू तुला देतो, आमच्या मूळ पादुका तुला देतो, गळ्यातली रुद्राक्ष माळ तुला देतो, हातातली श्री स्वामी समर्थ लिहिलेली अंगठी तुला प्रदान करण्यास सांगतो, तो स्वामी हो, गुरु हो अशी आज्ञा देतो आणि आमच्या नावे एक गुरुपीठ स्थापन कर आणि त्या पवित्र अनादि अविच्छिन्न अशा गुरुपीठावरून यावतचंद्र दिवाकर धर्माचा प्रचार कर आणि आमच्या नंतर जे येणार आहेत त्यांच्यासाठी एक मठ, एक गुरुमंदिर, एक गुरुपीठ आरंभ कर आणि येणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी, आमच्या अनुयायासाठी राहण्याची, जेवणाची सोय कर अशी आज्ञा स्वामींनी बाळप्पा महाराजांना दिली आणि त्या आज्ञाला गुरु आज्ञा मानून बाळप्पा महाराजांनी आजीवन अक्कलकोट येथे कठोर तपाचरण करत दिव्य गुरुपीठ स्थापन केलं. आज अक्कलकोटमध्ये जे गुरुमंदिर नावाचं स्थान आपल्याला बघायला मिळतं त्याची स्थापना त्यांनी केली. त्यांच्यानंतर बाळप्पा महाराजांनी जे गुरुपीठ स्थापन केलं त्यांचे शिष्य श्री गंगाधर महाराज यांनी त्या पीठाची जी काही सेवा आहे ही पुढे चालू ठेवली आणि त्यांच्यानंतर परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांनी याच गुरुपीठावर विराजमान होऊन 1944 साली कठोर प्रतिज्ञा केली की मी श्रुतींचे पुनरुज्जीवन करेन. श्रुतींचे पुनरुज्जीवन म्हणजे काय? श्रुती म्हणजे काय की जो प्राचीन वेद मार्ग, जो प्राचीन धर्ममार्ग होता, जो ऋषींनी ज्याचं वर्णन केलं, ज्याचं पालन देवतांनी केलं, ज्याचं पालन अवतारांनी देखील केलं, अशा अति प्राचीन अशा वेदमार्गाचं पुनरुज्जीवन करू म्हणजे कुठल्या तरी पुस्तकाचं की कुठल्या तरी एखाद्या परंपरेचं पुनरुज्जीवन नाही येते. समस्त भूमंडलावरती असलेल्या प्रत्येक जीवाचं, आशिष प्राणिमात्राचं कल्याण होऊ, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक परिवाराला, प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक प्रांताला त्यांचं जीवन परिपूर्णतेने जगता येईल अशी व्यवस्था निर्माण करू अशी ती प्रतिज्ञा आहे. प्रत्येक व्यक्ती जो जन्मास येतो तो देवतुल्य असतो ही जाणीव फक्त त्याला नाहीये, ती आठवण करून देणारी व्यवस्था आम्ही निर्माण करू. त्या योग्य काय होईल, एक व्यक्ती, एक परिवार हा सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य, संपन्नता असे वैभवशाली जीवन जगू शकेल. जेव्हा एक परिवार एक वैभवशाली जीवन जगतं तेव्हा सगळा समाज वैभवशाली बनायला सुरुवात होते.
त्यामुळे एक व्यक्ती एक परिवार या माध्यमातून समस्त मानव समाजाचं कल्याण व्हावं या अत्यंत पावन अशा उद्देशाला धरून या गुरुपीठावरून जे काम सुरू झालं ते आज जगाच्या 40 देशांमध्ये चालू आहे. म्हणजे काय आहे की मानव समाजाला त्याची मूळ स्वरूपाची आठवण करून द्यावी, त्यांच्या अंतरंगामध्ये जे चैतन्य आहे, जे ईश्वरी चैतन्य ज्याला म्हटलं जातं, त्या नारायणाची ओळख करून द्यावी अशी ही व्यवस्था निर्माण व्हावी अशी ती अपेक्षा आहे. त्याच्यासाठी स्वामी अक्कलकोटला आले, त्याच्यासाठी हे गुरुपीठ स्थापन करवलं आणि त्याच्यावरती विराजमान होऊन परमसद्गुरूंनी जो अखिल मानव माताच्या कल्याणाचा संदेश दिला तो हा अग्निहोत्राचा संदेश. अग्निहोत्र म्हणजे काय आहे? सकाळी संध्याकाळी सूर्योदय सूर्यास्ताला या तांब्याच्या पात्रामध्ये त्या दिव्य अग्नीचं प्रज्वलन आपण करतो. त्या दिव्य अग्नीमध्ये त्या ऋषींनी देखील आहुती दिलेल्या आहे. आपण जुन्या कुठल्याही पौराणिक कथा काढून बघितल्या, सगळ्यांची सुरुवात व अंत यज्ञासारख्या काही विधीने होत असते. अग्निहोत्र काय आहे? सूक्ष्म यज्ञ आहे. अग्नीमध्ये मंत्रोच्चारपूर्वक आहुती अर्पण केल्याने काय होतं? तुमच्या ठाई असलेल्या त्या स्वामी शक्तीचा, त्या ईश्वर चैतन्याचा, त्या हृदयातल्या नारायणाची प्रचिती तुम्हाला येते. आपण जेव्हा आता अग्निहोत्र केलं आणि अग्निसम्मुख बसून ध्यान केलं, काही क्षणासाठी तरी आपलं मन प्रसन्न झालं असेल. मनाची प्रसन्नता जी आहे, ज्याला सौमनस्य असं म्हटलेलं आहे वेदांनी, ते सौमनस्य प्राप्त व्हावं. ते सौमनस्य काय करतं? जेव्हा मन निश्चल बनतं, जेव्हा मन प्रसन्न बनतं, जेव्हा मन आनंदी बनतं, काही कारण नसतानाही आनंदी बनतं, तेव्हा जीवनामधल्या सगळ्या आपल्या मार्गक्रमणासाठी एक नवी दिशा प्राप्त होते. जीवन कशासाठी, का, कसं जगावं या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपल्या हृदयातून मिळायला लागतात. आणि असा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक परिवार एक एक करून जागृत व्हावा, आपल्या मूळ स्वरूपाला त्यांनी ओळखावं, स्वतःच्या ठाई असलेल्या या अमर्याद सामर्थ्याला ओळखावं. याच्यासाठी स्वामींनी अक्कलकोटी जे गुरुपीठ स्थापन केलं, त्यातून सुरू झालेलं कार्य आज जगभर गेलेलं आहे. महासोमयाग काय आहे? सोम म्हणजे काय? आता प्रचलित सोमरस म्हणलं तर ज्या ज्या लोकांनी टीव्हीवर सिरियल बघितलेले असतात त्यांना असं वाटतं की सोमरस म्हणजे दारू आहे, जी देवलोक कुठेतरी स्वर्गामध्ये बसून मध्ये मध्ये पित असतात. डान्स बिन्स बघत मध्ये मध्ये ते पेल्याने दारू पितात असं त्याचं वर्णन केलं गेलं आणि अशीच त्याची मांडणी आजपर्यंत केली गेलेली आहे. ही धर्माची अपभ्रंशित अवस्था आहे, ज्याला भगवान कृष्णाने ग्लानिर्भवती भारत म्हणलं की धर्माला ग्लानी येते. म्हणजे काय येतं? जेव्हा तुम्हाला जीवनामध्ये अत्युच्च अवस्था प्राप्त करून देणारी जी व्यवस्था आहे ती इतकी स्खलित होते, ती भूमिका इतकी विकोपास जाते, तिचं इतकं लुप्त व्हायला लागते की मूळ स्वरूप काय होतं हेही आपण विसरून जातो. आणि आपल्यालाच आपल्या जीवनामध्ये उच्चांक गाठण्यासाठी म्हणून जे शास्त्र निर्माण झालं त्याचा ह्रास होऊन जातो. ज्याला भगवान कृष्ण म्हणतात की ही धर्मग्लानी आहे, त्याची ओळख त्या कुरुक्षेत्रावरती त्यांनी करून दिली होती. की अर्जुना असा एक काळ येतोय त्याच्यामध्ये धर्माची इतकी ग्लानी होणार आहे की मानवाला स्वतःमध्ये असलेल्या आरशात बघितल्यानंतर फक्त चेहराच दिसेल, त्या चेहऱ्या पलीकडचा ईश्वर जो कधीच दिसणार नाही. आणि ज्या ज्या वेळेला असं होईल, ज्या ज्या वेळेला माझे भक्त अशा प्रकारच्या ग्लानीने ग्रस्त होतील, त्या त्या वेळेला मी अवतार धारण करून तुम्हाला मूळ मार्ग परत सांगेन. आणि ते सांगण्यासाठी परमसद्गुरू परत आलेले. ते काय सांगतायत? सोमरस म्हणजे काय? सोम नावाच्या वनस्पतीचा रस आहे. सोम वनस्पती काय आहे? एक 3 ते 4 फूट उंच उगणारी एक छोटी वनस्पती आहे, जी या मुंबई ह्या सगळ्या जो काही सह्याद्रीचा भाग आहे त्यामध्ये खूप मुबलक प्रमाणात उगते. तिचा रस काढून मंत्रोच्चार करून अग्नीमध्ये विधिवत आहुती देणे म्हणजे सोमयाग आहे. जे टीव्हीवरती दाखवलं गेलं ते काय होतं? ते अपभ्रंश होतं, ते चुकीचं इंटरप्रिटेशन होतं. त्यांनी काय होतं? सोमयाग केल्याने काय होतं? तिचे पंचमहाभूत आहेत ते जे गुंज बनतात, त्यांचे ऊर्जावान बनतात असं म्हणलेलं आहे. म्हणजे काय होतं? सोमरसाच्या सेवनाने हा अग्नीमध्ये भस्म झाल्यानंतर तो सोमरस जो आकाशाकडे प्रक्षेपित केला जातो त्याच्या माध्यमातून तिथे असलेलं जे वातावरण आहे ते प्रसन्न होतं, ते तेजपुंज होतं, ते ऊर्जावान निर्माण होतं. म्हणजे पंचमहाभूतांना जे देवत्व वेदांनी मांडलेले ते हील होत आहेत, ऍक्टिव्हेट होत आहेत, अशी ती भूमिका आहे. आणि त्या वातावरणामध्ये मग जे जे कोण राहतील त्या प्रत्येक व्यक्तीचं कल्याण होईल असं म्हटलेलं आहे.
तर सोमयाग काय आहे? ही अतिप्राचीन यज्ञ संस्था आहे ज्याचं आचरण भगवान रामाने देखील केलेलं आहे. अयोध्येला आल्यानंतर पहिल्यांदा अश्वमेध नावाचा यज्ञ केला. भगवान कृष्णाने महाभारतात युद्ध संपल्यानंतर पहिल्यांदा यज्ञ करवला युधिष्ठिराकडनं. का? कारण यज्ञाच्या माध्यमातून जी ऊर्जा प्राप्त होते, जे तेज प्राप्त होतं, जे सामर्थ्य प्राप्त होतं, ते तुमच्या जीवनामधल्या जे काही तुमचं प्राप्तव्य आहे, जे तुमच्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्याच्या पूर्तीसाठी म्हणून बल देतं. तुम्हाला उत्तम वक्ता व्हायचंय, उत्तम तुम्हाला डॉक्टर व्हायचंय, उत्तम तुम्हाला इंजिनियर व्हायचं, जे काय तुमच्या जीवनामध्ये तुमचं प्राप्तव्य असेल त्याला जे आत्मबळ लागतं ते प्राप्त होण्यासाठी यज्ञ केला जातो. तो हा मूळ सोमयाग. आणि त्याचं पुनरुज्जीवन अक्कलकोटमध्ये केलं गेलं. त्याच्यासाठी अक्कलकोटचं गुरुपीठ, त्याच्यासाठी स्वामी महाराज अक्कलकोटी आले. अक्कलकोट एक आहे अत्यंत प्राचीन ऊर्जा केंद्र आहे. अत्यंत महत्वपूर्ण असं हे स्थान आहे ज्याच्यावरून जिथून धर्माचं पुनर्जागरण होईल असं पुराणांमध्ये म्हटलेलं आहे. ते जे काही भाकीत पुराणांमध्ये केलं गेलं आहे त्याची पूर्तता करण्यासाठी 300 वर्ष तपश्चर्या पूर्ण करून स्वामी अक्कलकोटला आले. आणि अक्कलकोटच्या त्या पावनभूमीतून एक गुरुपीठ स्थापन केलं आहे ज्याच्यावरून हे आज धर्माची जागृती जी आहे ती जगभरामधनं केली जाते. अग्निहोत्र काय आहे? तोच सोमयाग जो मोठ्या प्रमाणात केला जातोय, तो समाजाच्या कल्याणासाठी केला जातोय. तोच सोमयाग आपल्या घरी जेव्हा आपल्याला करायचा असतो तेव्हा त्याला अग्निहोत्र म्हणतात. तेच लाभ रोज आपल्याला जेव्हा हवे असतात तेव्हा अग्निहोत्र सकाळ संध्याकाळ आपल्या घरी करावं लागतं. अग्निहोत्र केल्याने काय होतं? तर जीवनामध्ये जे काही प्राप्तव्य तुम्हाला आहेत त्याच्यासाठी म्हणून जे तुम्हाला धडपड आपण जी करतोय, जी आपण सतत तणावामध्ये जगतोय, त्याच्यापेक्षा मनाला एक बळ प्राप्त होतं आणि जीवनामध्ये प्राप्तव्यांना पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये सामर्थ्य निर्माण करतं. सोमयागामध्ये असं म्हटलं जातं की आज अनेकांनी तिथले काही विधी बघितले असतील. त्यात एक असा विधी ते करतात ज्याच्यामध्ये जे आयोजक असतात, सोमयाग का केले जातात तर समाजामध्ये एक परिवर्तन व्हावं, सात्विकता यावी, समाजाचं कल्याण व्हावं या हेतूने केले जातात. तर त्याच्यामध्ये आयोजकांना किंवा तो यजमान जे असतात त्यांना असं एक शेवटाला एक विनंती आहे की तुम्ही सोमयाग करून सृष्टीचा कल्याणाचा संकल्प केलेला आहे आणि त्याच्या बदल्यात ईश्वर प्रसन्न झाले तुम्हाला आणि तुम्हाला असं वरदान देत आहेत. असं त्याच्यामध्ये एक प्रसंग आहे त्या सगळ्या रिच्युअलमध्ये. ईश्वर तुम्हाला असं एक वरदान देत आहेत की तुम्ही सहपरिवार स्वर्गामध्ये जीवन जगा. तुम्हाला ही संधी आहे कारण तुम्ही सोमयाग करून समाजाचं कल्याण करण्याचा संकल्प केला आहे. सात्विक संकल्पाने तुम्ही एक कर्म केलेलं आहे आणि त्या कर्माचं फलित म्हणून, त्याचं फलश्रुती म्हणून तुम्हाला एक वरदान ईश्वर देत आहेत की तुम्ही सपरिवार स्वर्गामध्ये प्रस्थान करा आणि तुम्हाला स्वर्गवत जीवन देतो म्हणून. पण त्याच्यामध्ये वेदांनी असं पुढे म्हटलंय की त्या यजमानाने अशी प्रार्थना ईश्वराला करायची आहे की जे यज्ञ आम्ही केला तो परोपकारासाठी केला, लोककल्याणासाठी केला, प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या कल्याणासाठी केला, त्या ज्या हेतूने यज्ञ केलाय त्याच हेतूने आम्ही स्वर्गात जाण्यापेक्षा आम्ही तुम्हा असं वरदान मागतो की तो स्वर्ग इथे पृथ्वीवरती आम्हाला द्या आणि फक्त आमच्या परिवाराचं कल्याण नको, सगळ्या मानव समाजाचं कल्याण करा. आणि ज्या हेतूने तो सोमयाग इथं केला जातोय त्याच हेतूने आपल्याला सायंप्रत अग्निहोत्र करावं ही स्वामींची मूळ इच्छा आहे. हाच स्वामींचा मूळ आदेश, हीच अक्कलकोटची मूळ उपासना. जर आपण स्वामी भक्त म्हणून स्वतःला म्हणवत असू, अक्कलकोटी कधी दर्शनाला जात असू, आज इथे पवित्र पादुकांचं आपण दर्शन घेतलेलं आहे, त्या भूमिकेमध्ये आम्ही गुरूंसमोर जातोय, गुरु दर्शन आम्ही घेतोय. गुरूंचं म्हणणं काय आहे की स्वतःचं कल्याण करावं असा मार्ग सांगण्यासाठी आम्ही अक्कलकोटला आलो आणि तो हा मार्ग म्हणजे अग्निहोत्राचा मार्ग आहे. त्यामुळे जर आपण स्वामी भक्त असू, आपल्या मनामध्ये स्वामींविषयी, अक्कलकोटविषयी श्रद्धा असेल तर आपल्या घरात सायंप्रत अग्निहोत्र व्हायलाच पाहिजे. जर आपण गुरूंचे शिष्य असू, गुरुसेवक असू, गुरुभक्त असू तर गुरूंनी आदेश केलेली उपासना आपण आपल्या घरात करायलाच पाहिजे आणि ते आपल्यापर्यंत पोचवावं, की आपल्याला सांगावं. म्हणून अक्कलकोट सोडून महाराज आज
आपल्या शहरात आलेले आहेत. आज एवढं मोठं शहर, लाखो लोक इथे आज वास्तव्य करतात, पण त्यापैकी इतक्याच लोकांना आज ही संधी आहे की गुरुदर्शन घ्या आणि गुरूंनी सांगितलेली उपासना जी आहे, जे केल्याने आपल्या परिवाराचं कल्याण होणार आहे. आपल्या परिवारावरती जसं स्वामी म्हणतात, जीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. मी पाठीशी कधी आहे? तुम्ही सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र करत असाल तर आहे. मी तुमच्या पाठीशी सतत आहे आणि तुम्हाला सांगायला आलोय, तुमच्या कल्याणाचा मार्ग सांगण्यासाठीच अक्कलकोटला आलो. त्याच्यासाठीच ही सगळी खटाटोप केलेली आहे. आणि जागे व्हा आणि माझे गुरु ज्यांनी मला, जर तुम्ही गुरुस्थानी जर मला तुम्ही बघत असाल, माझे शिष्य म्हणून जर तुम्ही म्हणवत असाल, तर घरी अग्निहोत्र करा, उपासना करा, स्वतःच्या परिवाराचं कल्याण करून घ्या आणि काही काळजी करू नका. आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. हे सांगण्यासाठी आपला आश्रम, आपला मठ सोडून स्वामी इथं आलेले आहेत. पण ही जे गुरुपीठ आहे, हे धर्म प्रचाराचं गुरुपीठ आहे. आपल्या मठामध्ये आरामात त्यांना नांदता येऊ शकतं, पण तपाचरण करायचं, आजीवन धर्मप्रचार करायचा, धर्मासाठी, लोककल्याणासाठी जीवन व्यतीत करायचं, ही त्यांची जी भूमिका, तीच बाळप्पा महाराजांची, तीच गंगाधर महाराजांची, तीच परमसद्गुरूंची राहिलेली आहे. आणि त्याच परंपरेस साजस आज हा कार्यक्रम इथे होतोय. आज पवित्र गुरु पादुकांच्या समोर सोमयाग होत असताना त्याचा अनुभव आपण सगळे घेतोय. आज त्याच सोमयागाची सूक्ष्म आवृत्ती असलेली अग्निहोत्र आपण इथे आज केलेलं आहे, जी मूळ स्वामीपीठाची उपासना. आणि स्वामींची भक्त म्हणवायचं असेल तर केवळ आरती करून पूर्ण होणार नाहीये. तो मार्ग अक्कलकोटचा स्वामींचा मार्ग नाही. अक्कलकोटचा स्वामींचा मार्ग जो आहे, अग्नि उपासनेचा मार्ग आहे, अग्निहोत्राचा मार्ग आहे. त्यांनीच सांगितलेली ही उपासना आज आपल्या घरी आपल्याला करायची आहे. आणि मग स्वामी म्हणतात की काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सदैव सोबत आहोत. तुमच्या प्रत्येक श्वासापेक्षा जास्त आम्ही तुमच्या बरोबर आहोत. प्रत्येक तुमच्या मार्गामध्ये तुमच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. आणि अग्नीचं हे बळ, अग्नीचं हे तेज तुमच्या सतत बरोबर राहील आणि तुमचं जीवन तेजाने, आनंदाने भरून टाकेल, याची ग्वाही द्यायला आम्ही आलोय, याची खात्री सांगायला आलोय. त्यामुळे आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलेलो आहोत. स्वामींचं दर्शन घ्या, सोमयागाचं दर्शन घ्या. तर याच परिसरात आपण राहत असू, आवर्जून पुढचे 4-5 दिवस अजून हा कार्यक्रम होणार आहे. 10 तारखेपर्यंत, 10 तारखेला स्वामींचा पवित्र प्रगट दिन आहे. आणि आपलं भाग्य आहे की तो कार्यक्रम आज यावर्षी इथे नवी मुंबईमध्ये आपण साजरा करणार आहोत. आणि महाराजांच्या पवित्र गुरु पादुकांच्या समोर आपण प्रगट दिनाचा कार्यक्रम साजरा करणार आहोत. विचार करा, अक्कलकोटला जर गेलो असतो तर पादुकांसमोर किती क्षण उभं राहता आलं असतं? 5 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद, एखाद मिनिट. पण आज तीच गुरुमाऊली चालून आपल्याकडे, आपल्या शहरात आलेले आहेत. आणि तुम्ही इथं 1 तास जरी उभं राहिलात तरी कोण तुम्हाला अडवणार नाहीये. त्यामुळे याच परिसरात राहत असाल, जमलं तर रोजच या. रोज संध्याकाळी अग्निहोत्रामध्ये सहभाग घ्या. आपण या, आपल्या परिवाराला घेऊन या, आपल्या मित्र परिवारांना, सगळ्यांना, बंधू भगिनींना घेऊन या आणि या देवदुर्लभ अशा सोहळ्यामध्ये आपण सगळ्यांनी भाग घ्या. याच्यासाठीच स्वामींचा अवतार, याच्यासाठीच हे धर्मजागरण इथे होतंय आणि त्याच्यासाठी आपण हा सगळा इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामुळे आपण यायचं, आपण भक्त आहोत स्वामींचे असं म्हणवत असू, आपण कार्यकर्ते आहोत, त्यांच्या संदेशाचे वाहक आहोत. आणि आपल्यावरती जीवन कर्तव्य आहे आपलं ते आपल्याला त्यांचं हे कार्य पुढे न्यायचं आहे. तर आपण सगळ्यांनी आज जसा इथे भाग घेतला, मी आशा करतो की उद्याचे 4-5 दिवस, 10 तारखेपर्यंत रोजच आपली भेट होईल. अधिक ह्याचे पैलू आपण समजून घेऊ आणि रोज हा विषय थोडा थोडा करून आपण उलगडत जाऊन समजून घेऊया. नमस्कार.